पक्षी दिसत आहे, याचं नाक साप वगैरे काही पण असू शकते, तर आपण लवकरात लवकर इथून निघूया. मी आता विहिरीच्या आतपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. ताडोबा जंगलाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर वाघ, जंगल आणि प्राणी येतात. पण या जंगलात एक असं रहस्य दडलंय ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. आज मी तुम्हाला ताडोबा जंगलातल्या अशा एका जागेवर घेऊन आलो आहे जिथे इतिहास संपतो आणि रहस्य सुरू होतं. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि तुम्ही पाहता हा नवीन ब्लॉग. आज आपण आलो आहे ताडोबा जंगलातील अडेगाव मध्ये, जिथे शेकडो वर्षापूर्वी गोंड राजांनी बांधलेली ही प्राचीन विहीर आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे. ताडोबा जंगलाच्या मध्यभागी अशी एक रहस्यमय विहीर आहे, जिच्याबद्दल म्हणतात की तिच्या खाली 2 गुप्त बोगदे आहेत. एक थेट महाकाली मंदिराकडे, तर दुसरा भद्रावती पर्यंत. पण या गोष्टीत खरंच किती सत्य आहे, चला शोधूया. ही विहीर दगडापासून अतिशय मजबूत पद्धतीने बांधलेली आहे. स्थानिकांच्या मते गोंड राजाच्या काळात पाणी साठवण्यासाठी आणि गुप्त हालचालींसाठी या परिसराचा उपयोग केला जात असे. मी आता विहिरीच्या आतपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं जसं खाली उतरतोय तसा तसा प्रकाश कमी होणार आहे आणि वातावरण अधिकच गूढ वाटतंय. आजूबाजूला फक्त शांतता, दगड आणि इतिहास. चला बघूया. ऐसा कुछ है इधर. इधर अपन जा नहीं सकते, पानी भरा है. हा कोण खाली इकडं. अच्छा, गेला खाली. आता किती पाण्यात आहे. थांब, नंतर काढतो, येऊ नको. थांब. तो ये देखो गाइस, गणेश भाव कि माँ का ऊपर जाने का है क्या? जाएंगे क्या? टॉर्चच नाही लागत आहे का? टॉर्चच नाही लागत. काम का टॉर्च बंद हो ना. काहीच नाही. आधी मोबाईल घे. काहीच नाही. या तर पहिला हे करून घेऊ. दिसतो का? हो. मित्रांनो, या ठिकाणावरून आपल्याला वरती जायचं आहे. कसं आहे माहित नाही, इथं खूप सारे वटवाघळू वगैरे आहे, तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही पण या आमच्यासोबत. भोकत उभं राहायची जागा. या हो या. अरे माहिती एक वटवाघळू म्हणजे चालू आहे का? हो, चालू आहे. पुरं चालू आहे. काही टेन्शन नाही. वाकून येशील फक्त. पूर्ण अंधार आहे, काही समजून नाही राहिलं समोर काय निघणार आहे काय नाही. सापा पण असू शकते. तसंच आपण सावकाशीने अंदर जात आहोत. वाकून या. एकदा बघून गेले बस, काहीच नाही. लाईट मार इकडं. हो या. कुठे कुठे आहे बरं? आलं का? काय समोर काय काय? काहीच नाही, काहीच नाही. येऊ शकतो. बिलकुल बिलकुल. वाकूनच राह. येऊन बापरे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो. वरचं वडवागडू वगैरे दिसत असेल तुम्हाला. यात इथे पण वडवागडू वगैरे आहे. खूप सारे पक्षी दिसत आहे या ठिकाणी. ही आहे एक गोंड राजाची विहीर, ज्यांनी आधी बांधली होती. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक रस्ता
डावीकडे जातोय आणि दुसरा रस्ता उजवीकडे जातोय. डावीकडचा रस्ता हा भद्रावतीकडे निघतो आणि उजवीकडचा रस्ता हा महाकाली मंदिराकडे निघतो. चंद्रपूर एकदा मित्रांनो इथे एक बकरी सोडली गेली होती, तर ती बकरी डायरेक्ट भद्रावतीच्या मंदिरात निघाली, जे की इथून 35 किलोमीटर दूर आहे. तर किती रहस्यमय ही गोष्ट आहे मित्रांनो. खूप भयंकर आहे. खूप भयंकर कसा तरी आवाज येतोय मित्रांनो इथं. खूप भयंकर आहे. चला तर आता आपण निघूया, समोर जाऊया. तो असं काहीतरी होतं इथलं दृश्य. हे अतिशय पाहण्याजोगतं आहे, पण ह्या जागी खूप रिस्क आहे. इथले गावकरी सांगत होते की ह्या जागी नाग असे खूप साप वगैरे असतात, पण तरी आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे रिस्क घेऊन इथं आलो. आमच्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तरी होऊ शकते, तर बस तुम्ही करून द्या. हे बघा, हे गोंडराजाची काळातली वीर. विशाल काय जास्त वेळ आपण आता इथं थांबू शकत नाही. कार त्याच्यासाठी बांधलेलं आहे, कारण की इथं वटवागळू आहे, खूप सारे पक्षी दिसत आहे. याचं नाग, साप वगैरे काही पण असू शकते. तर आपण लवकरात लवकर इथून निघूया. लाईट मार, लाईट बरोबर. बस हळूहळू तर लाईट मार. ओके, मारतो. इथून आलतो का इकडून आलतो? इकडून कुठे इकडे दरवाजा नाही असतो. इथे काहीच दिसत नाहीये मित्रांनो. कुठे हात लावू नको, समोरून पक्षी येऊ शकते. वटवागळू आहे. वाकून चल. चला मोबाईल खूप सावकाशी नाही इथून या लागेल, पडण्याची शक्यता आहे. आधीचे लोक कसे येत होते, कसे जात होते काही माहित नाही. बॅट याच्यासाठी घेतली आहे, कोणी आलं तर सुरक्षेसाठी बॅट घेतलेली होती. पण इथून आता आपण निघत आहोत समोर. बॅट पकड. निघालो आता आम्ही बाहेर. स्थानिकाच्या म्हणण्यानुसार या दरवाजापासून 2 गुप्त मार्ग जातात, एक थेट महाकाली मंदिराच्या दिशेने आणि दुसरा भद्रावतीकडे. मात्र या दाव्याला ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे ही गोष्ट स्थानिक लोककथा म्हणून पाहायला हवी. तरी हा दरवाजा पाहिला की मनात एकच प्रश्न येतो, जर हे फक्त पाण्याची विहीर असेल तर हा मार्ग कशासाठी आहे? या रहस्यमय ठिकाणी आम्हाला 2 लहान मुलं भेटली आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून आम्ही काही क्षण थबकलो. त्यांच्या लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली गेली आहे की या विहिरीच्या आत एक नाग राहतो आणि त्याचं रक्षण आजही होतं. तर चला बघूया हे सत्य आहे की असत्य. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या विहिरीखाली खरंच खूप बोगदे असतील का, की फक्त पिढ्याना पिढ्या सांगितली जाणारी लोककथा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच इतिहास, रहस्य आणि ताडोबाच्या अनोख्या ठिकाणांच्या सफरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.